हॅलो गाईज, मी पूजा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ स्काईज ब्लॉग्स वर। आज आहे संडे आणि आपण संडे स्पेशल चाललो आहे त्र्यंबकेश्वरला आणि तिथल्या अजून आजूबाजूच्या प्लेसेस बघायला। तर आम्ही सगळ्यात पहिले थांबलो नाश्ता करायला। नाश्त्यामध्ये आम्ही मिसळ खाणार आहे। ही मिसळ आमची वन ऑफ द फेवरेट मिसळ आहे नाशिक मधली। इथे मस्तपैकी मिसळ, पापड, दही भेटतं। आमच्या सोबत माझा भाऊ आणि माझे हसबंड हे दोघं होते। इथे आम्ही मिसळ एन्जॉय केली आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनला। तर आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनला। तर हे खूप सुंदर मंदिर आहे त्र्यंबकेश्वर मध्ये। तुम्ही माझ्या मागे बघू शकता आहे राधाकृष्ण मंदिर आहे। हे स्वामी समर्थ केंद्राच्या अगदी जवळ आहे। तुम्ही त्र्यंबकेश्वरला आले की केंद्रात येतोच आपण आणि केंद्रात आल्यावर एक केंद्राच्या समोरच 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे। खूप सुंदर मंदिर आहे। आता आपण आलो आहे मंदिरामध्ये। इथे खूप सुंदर मंदिर आहे, 3 मंदिर आहे। हे जे आहे हे मुख्य मंदिर आहे आणि 2 छोटे मंदिर केलेले आहे। 2 मंदिर जे आहे ते महादेवांचे आहे आणि मुख्य मंदिर राधाकृष्णाचं आहे। हे मंदिर सध्या नवीन झालेलं आहे, जे की स्वामी समर्थ गुरुपीठच्या अगदी समोर आहे। मंदिरचा परिसर अगदी शांत आणि मनाला प्रसन्न करणारा आहे। मंदिरामध्ये गेल्यावर खूप छान छान डिझाईन कार्विंग केलेली आहे। इथे समोरच राधाकृष्णाची मूर्ती आहे, जी की मनाला खूप प्रसन्न करून देते। मंदिराचं आर्किटेक्चर खूप छान आहे। इथे सगळ्या गोष्टी खूप बारीकीने केल्या आहे आणि मंदिराचं अजूनही काम बाकी आहे, तर तिथे काम पण चालू आहे। इथे आम्हाला बसून खूप छान वाटलं आणि महादेवाचे दर्शन केले। नंतर आम्ही पोहोचलो श्री स्वामी समर्थ गुरुपीठला, जे की आहे मंदिरासमोर। आता आपण आलो आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये, जे की खूप मोठं आणि भव्य आहे, त्र्यंबक मध्ये स्थित आहे। इथे गुरुपीठ मध्ये आल्यावर सगळीकडे हिरवगार आहे, खूप छान वाटतं। नंतर पुढे गेल्यावर इथे प्रसादालय आहे, जिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता आहे। नंतर हा आहे एंट्रन्स। इथे गेल्या गेल्या आपण प्रदक्षिणा मारतो आणि मग जातो स्वामी समर्थांचे दर्शन करायला। इथे खूप मोठं परिसर आहे। इथं भक्त बसता, देवाची आराधना करता, मन शांत करता। थोडस मध्ये गेल्यावर तिथे होता आपल्याला आपले स्वामींचे दर्शन, जे की आहे मयूर आसनावर बसलेले। मूर्ती खूप मोठी आहे आणि मनाला प्रसन्न करणारी आहे। इथे देऊळबंद 1 याची पण शूटिंग झालेली आहे। गुरुपीठाचं परिसर खूप मोठं आहे आणि मनाला प्रसन्न करतं। इथे ट्रेनची व्यवस्था पण आहे, जी भक्तांना खालून वर आणते आणि वरून खाली पण सोडते। जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।